विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मराठी बालभारती इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम पाठ 2 पुस्तक माझा गुरु. आता बघूया आपण संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न पहिला, कोणते लिहा. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे. लेखक संदीप खरे. रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी लेखकाची आई. पुस्तकातून लेखकाला भेटणारे. लेखक आणि कवी. लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी लेखकाची मुलगी. प्रश्न दुसरा, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कंसात दिलेले शब्द आहेत अनुभव, मैत्री, प्रतिबिंब, कृतज्ञता. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. अनुभव आपलं जगणं समृद्ध करतात. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. गुरुबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. प्रश्न तिसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? उत्तर, लेखकाची अगदी लहानपणीच पुस्तकांशी मैत्री झाली. पुस्तकामुळे आपले व्यक्तिमत्व घडते व जीवनाला योग्य दिशा मिळते. पुस्तके ही ज्ञानाची खाण आहे. यामुळे खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तकं विकत घेणे लेखकाला खूप आवडायचे. प्रश्न तिसरा, कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा. उत्तर, इयत्ता 4थीला असताना लेखकाला पहिली कविता सुचली. ती कविता सगळ्यांना खूप आवडली आणि तेव्हा त्यांना बक्षीस देखील मिळालं होतं. हळूहळू शब्दांशी दोस्ती झाली आणि लेखक कविता लिहू लागले. कधी एका दिवसात 3 कविता लिहायचे तर कधी 3 महिन्यातून 1. पुस्तक आणि कविता यामध्येच लेखकाचं मन रमायचं. प्रश्न तिसरा, माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात? उत्तर, लेखकांचे दुसरे गुरु म्हणजे त्यांना आयुष्यात आलेले अनुभव. अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात, आपलं जगणं समृद्ध करतात. त्यामुळे माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक म्हणतात. प्रश्न तिसरा, लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा. उत्तर, पुस्तकातून लेखकाला प्रेरणा, विद्या, कौशल्य आणि ज्ञान मिळालं. पुस्तकामुळे लेखकाचे व्यक्तिमत्व घडले व जीवनाला योग्य दिशा मिळाली. त्यामुळे लेखकाने पुस्तकांना गुरु मानले. प्रश्न चौथा, पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा. लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण लेखकाचा वाचनाचा वेग चांगला होता. कवीने सगळ्या प्रकारांचे वाचन करावे कारण वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. शब्दांसारखे शब्द हे किती वेगवेगळ्या प्रकारे भाषेमध्ये असू शकतात हे वाचनातून समजतं. प्रश्न चौथा, दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे कारण लेखकाने या कवितेतून दमलेल्या बाबांची व्यथा मांडली होती. शब्दांकडे चौफेर बघता आलं पाहिजे. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर, आपण सुरुवातीच्या काळात शब्दाला एकाच बाजूने बघत असतो. त्याला आपल्याला चौफेर बघता आलं पाहिजे. हे आपल्याला तेव्हाच जमतं जेव्हा शब्दांचा लढा लागतो. शब्दांवर आपण प्रेम करू लागतो. हे सारं पुस्तकामुळेच साध्य होतं. जर खूप पुस्तके वाचलीत तर शब्दांचे, भाषेचे वेगवेगळे आयाम करतील. विद्यार्थी मित्रांनो, लिहिते होऊया. तुम्ही वाचलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाबद्दलचे तुमचे मत व्यक्त करा व सारांश रूपात वहीत लिहा. मी वाचलेल्या पुस्तकांपैकी श्यामची आई हे पुस्तक मला जास्त आवडले.
या पुस्तकात श्यामची आई आणि श्याम यांचे प्रेमळ नाते, आईने दिलेले संस्कार, सत्य, प्रामाणिकपणा, कष्ट आणि माणुसकी यांचे महत्त्व सांगितले आहे. हे पुस्तक प्रत्येकाला आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देते. विद्यार्थी मित्रांनो, खेळूया शब्दांशी. प्रश्न 1. दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा व लिहा. द वा ढ स व म्हणजेच वाढदिवस. आ ल था ग्रन य म्हणजेच ग्रंथालय. ई च त्म त्र आ री म्हणजेच आत्मचरित्र. ई ग्र ता ह क सन वी म्हणजेच कविता संग्रह. विद्यार्थी मित्रांनो, खालील माहिती वाचा. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्या शब्दांचे लिंग असे म्हणतात. मराठीतील 3 लिंगे मानतात. 1 पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग, 3 नपुसकलिंग. खाली दिलेल्या शब्दांचे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग या प्रकारामध्ये वर्गीकरण करून तक्ता तयार करावं, वहीत लिहा. पुस्तक, लेखक, कहाणी, वाटचाल, डोळे, बाबा, लहानपण, खेळणी, वाढदिवस, दिवाळी, ग्रंथालय, रद्दी, कविता, बक्षीस, मैत्री, भाषा, लढा, मन, अनुभव, कार्यक्रम, जन्म, प्रेरणा, कौशल्य, ज्ञान. मित्रांनो, आता शब्दांचे वर्गीकरण करूया. पुल्लिंग शब्द, यामध्ये लेखक, बाबा, वाढदिवस, लढा, अनुभव, कार्यक्रम आणि जन्म इत्यादी शब्द येतात. स्त्रीलिंग शब्द, कहाणी, वाटचाल, खेळणी, दिवाळी, रद्दी, कविता, मैत्री, भाषा, प्रेरणा. नपुसकलिंगी शब्द, पुस्तक, डोळे, लहानपण, ग्रंथालय, बक्षीस, मन, कौशल्य. विद्यार्थी मित्रांनो, कृतीतून शिकूया. उपक्रम: शाळेतील ग्रंथालयातील तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाची माहिती पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा व वर्गात सादर करा. 1 पुस्तकाचे नाव, 2 लेखक, कवी, 3 पुस्तकाचा साहित्य प्रकार, 4 मुख्य आशय, 5 पुस्तक आवडण्याचे कारण. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाचे नाव आहे श्यामची आई. लेखक साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने. पुस्तकाचा साहित्य प्रकार आत्मकथनात्मक कादंबरी. मुख्य आशय आहे, या पुस्तकात साने गुरुजींनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी आणि आईची थोरवी, मातृप्रेम आणि मूल्यांची शिकवण हा या पुस्तकाचा मुख्य आशय आहे. पुस्तक आवडण्याचं कारण आहे, हे पुस्तक वाचताना आईच्या निस्सीम प्रेमाची आणि संस्काराची जाणीव होते म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा.